भगिनींना जय भीम. आज आपण इथे जमलो आणि काही विषय ठेवून आपण चर्चा करतोय. उद्देश आमच्यात तफावत आहे, आमच्या समजण्यात तफावत आहे, ते दूर झाली पाहिजे असं सगळं वनकर सर सुरुवातीला बोलले प्रस्तावनेमध्ये. ते बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये म्हणजे बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये पण विविध जे प्रिन्सिपल आहेत, बुद्धाचे जे तत्व आहेत, त्याच्यात जे काही समजण्यामध्ये तफावत आहे ते दूर केली पाहिजे असं लिहिलं आहे. पण आज यावेळेस आपण कार्यक्रम ते न करता आपल्याला जे काही समजलेलं आहे आणि त्यातून मानव कल्याण होतं का हा प्रश्न आहे. जर मानव कल्याण होत आहे म्हणजे तुम्हाला धम्म बरोबर समजला आहे. आता त्याच्यात काही किंतु परंतु नाही राहिलं. वज्जी लोकांना नाही, कलाम लोकांना जेव्हा बुद्धांनी मार्गदर्शन केलं तेव्हा त्यांना काही निकष शिकवले. सगळ्यात महत्वाचा निकष म्हणजे मानवी कल्याण होत आहे. हे जर होत असेल तर समजायचं की ते माझे शब्द आहे, माझा धम्म आहे. मग ही कसोटी प्रत्येकाने का लावू नये? मी जेव्हा केव्हा धम्म समजून घेतो त्यावेळेस माझा निकष हा असलाच पाहिजे की यातून मानव कल्याण होईल काय. आणि मग नुसतं मानव कल्याण म्हणजे सकल मानव जातीच्या कल्याणासाठी. बुद्धाने आपलं घर सोडलं, जे काही कारण होते, नंतर त्यांनी आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं. ते स्वकल्याणासाठी का? नाही. सगळे लोक जे दुखी आहेत, कष्टाचं जीवन जगत आहेत, त्यांना या दुःखातून मुक्त कसं करायचं हा त्यांचा उद्देश. आणि जेव्हा हा उद्देश आणि याला उत्तर मिळालं तेव्हा आपण समजायचं की त्यांना धम्म मिळाला. मग तोच धम्म आमच्यापर्यंत आला का? जर आला तर मग आपण जे काही करतो धम्माच्या नावाने, काय काय करतो, किती साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, खूप काही वेगवेगळे प्रकार करतो आम्ही. धम्माच्या नावाने प्रत्येक माणूस एकच काम करतो का? कोणी सकाळ संध्याकाळ वंदना करतात. प्रश्न विचारला पाहिजे की सकाळ संध्याकाळ वंदना केल्यामुळे कल्याण होईल का? मग काहींचा आग्रह आहे की विहारातच येऊन केलं पाहिजे, त्याच्याने कल्याण होईल का? तर काही लोकांनी उपाय शोधला, घरीच करतात है ना. उपाय लोकांकडे भरपूर आहेत, प्रत्येकाचं आकलन वेगळं वेगळं झालंय. पण माझा प्रश्न आहे तुम्ही काही का आकलन करून घ्या, त्यातून एक निश्चित केलं पाहिजे यातून मानव कल्याण होतं का. जर मानव कल्याण होत असेल तर तो बुद्धाचा धम्म आहे, अन्यथा मला समजलेला बौद्ध धर्म तो बौद्ध धम्मच नाही आहे. याही निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला एक निकष, काही धम्माच्या नावाने तुम्ही काही करत असाल तर निकष नक्की लावायचा, यातून सकल मानव जातीचं कल्याण होतं का. आपण आता भारतात राहतो. भारतात जो त्रास आहे लोकांना, ज्यामुळे लोक कष्टाचं जीवन जगत आहेत, रोजगार नाही, शिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची समाजात इज्जत नाही, मारहाण होते, संपत्ती हिसकली जाते, महिलांना त्रास होतो, त्यांची आबरू लुटली जाते, त्यांना घरात कोंडून ठेवलं जाते.
आणखी विविध प्रकारे आपल्याला खूप सारं माहिती आहे, रोज आपण पेपर वाचतो, पेपर भरूनच आहे की लोकांना भरपूर त्रास आहे. या सगळ्या त्रासाला पाहण्याचं काम आपण करतो आणि आपल्याला म्हणायचं आहे की बौद्ध धर्म उपाय पण देतो. मग खरंच उपाय देतो का? आपल्याला जे समजलं आहे त्याला अप्लाय केल्यानंतर, म्हणजे कुठे काही झालं की आपण काय करायचं? पूजा करायची. समता सैनिक दल चिमनकर गुट जेव्हा खैरलांजी घडली तेव्हा ते नागपूरवरून तिथे गेले आणि तिथे त्यांनी वंदना घेतली आणि वापस आले. हा जो प्रकार आम्ही करतो यातून मानव कल्याण घडतं का? आणखी काय काय प्रकार करतात तुम्ही? मूर्त्यांची स्थापना करतो, बाबासाहेबांचा गुणगौरव करतो, त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या जयंती साजरा करतो, जयंतीमध्ये पूर्ण सडकेला लाईट लावतो, झाडांना लाईट लावतो, खूप सारा पैसा खर्च करतो. आता येणार आहे 14 एप्रिल आणि आपण भरपूर पैसा त्याच्यात खर्च करणार आहोत. यातून मानव कल्याण होतं का? मग हेच काम बाबासाहेबांनी केले असतील का? हेच काम मग बुद्धांनी केले असतील का? तर उत्तर येते नाही. तरी देखील त्यांच्याच नावाने आपण ते काम करतो आणि मानव कल्याण त्यातून होत नाही हे लक्षात येत आहे. आता उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला थोडंसं लक्षात यावं म्हणून. नवयुवकांना एक पटलंय की बुद्ध धर्माच्या नादी लागून काही आपलं भलं होत नाही. तर भलं कशामुळे होते? आपण शिक्षण घेऊ, परीक्षा देऊ, पास होऊ, नोकरी लागेल तर आपलं भलं होते. हे नवयुवकांना पटलं आहे आणि या पटवण्यामागे त्यांच्या वरिष्ठांचा, म्हणजे त्यांच्यापेक्षा जे मोठे मंडळी आहेत त्यांचाही त्याच्यातच तोच हात आहे. त्यांनी तसंच समजवलं. याचा अर्थ त्यांना समजला नाही या बौद्ध धर्म. त्यांना एक समजलं आहे की शिक्षण घ्या, नोकरी करा आणि आपापलं पहा. खरंच शिक्षणामुळे कल्याण होतं का? खरंच नोकरी लागल्यामुळे कल्याण होतं का? विहारांचे विहार म्हणजे अभ्यासिकामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. धम्माला महत्व नाही, अभ्यासाला महत्व आहे. तर लोकांनी अभ्यास केले, नोकरीसाठी पोटभरी त्याच्यासाठी अभ्यास केला आणि नोकऱ्या लागल्या. काही लोकांना लागल्या, काही लोकांना लागत नाहीये. नोकऱ्या सरकारी ज्या आहेत त्या कमी कमी होत चालल्या आहे. प्रायव्हेटायझेशनचा वेळ आलेला आहे. तर मानवाचं कल्याण शिक्षणामुळे होते हा एक मोठा भ्रम आहे. उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेब आल्यानंतर त्यांना नोकरी करू देत नव्हते. त्यांना कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये त्यांना घेत नव्हते. त्यांना पार्लिमेंटमध्ये देखील येऊ देत नव्हते. हे जे दुःख आहे माणसाचं, म्हणजे समृद्ध असल्यावरही त्याला त्याचे अधिकार, त्याला कर्तव्य जे आहे ते बहाल करण्याकरता संधी पण मिळत नाही. हे दुःख नाही आहे का? पुन्हा भारताला चांगलं भारत बनवण्याकरता ते आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपला सहयोग करू इच्छितात, त्यांना ते मिळतही नव्हतं. तर हे दुःख नाही आहे का? आणि जे शिक्षण घेऊनही त्यांना सुखी होता आला नाही, दुःखाचं जीवन, कष्टाचं जीवन, गरिबीचं जीवन जगावं लागलं, ते कशामुळे? तर इथली जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये 4 गोष्टीची कमी आहे. समता नाही आहे. बाबासाहेबांनी समता नावाचा पेपर अनेक वर्ष चालवला. मला वाटते 1930 पासून 42 पर्यंत. ही जी समता आहे त्या समता बहाल झाल्यामुळे शिक्षण मिळते आणि मग प्रगती होते,
समतेमुळे प्रगती होते की शिक्षणामुळे प्रगती होते? म्हणजे जेव्हा आपण समता प्रस्थापित करतो तर आम्हाला समान शिक्षण मिळायला लागतं, जे मिळत नव्हतं ते मिळायला लागतंय. नोकरीची संधी नाकारली जात होती, समतेमुळे ती मिळायला लागली. आता तुम्ही सांगा, शिक्षणामुळे प्रगती झाली की समतेमुळे प्रगती झाली? दोन्ही आहे, पण जर समताच नसती तर शिक्षण असतं का? मग आपण प्रस्थापित काय केलं पाहिजे? शिक्षणाचं महत्व प्रस्थापित केलं पाहिजे की समता प्रस्थापित झाल्यामुळे मग शिक्षण आणि नोकरी सगळ्या गोष्टी आल्या? तर आपण प्रस्थापित केलं पाहिजे समता. जगात चढाओढ सुरू आहे, सर्व लोक आपापलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करायची इच्छा आहे. अमेरिका आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करू इच्छिते, चायना आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करू इच्छिते. भारतात अनेक संप्रदाय आहेत, समुदाय आहेत, ते आपापलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करतात. मग हे भांडण समता आणि श्रेष्ठत्व या दोघांमध्ये युद्ध नाही आहे का? कारण जिथे समता आली तिथे संघर्ष नाही येत, तिथे संयोग येते, तिथे बंधुभाव आहे, तिथे न्याय आहे. या ज्या गोष्टी आहेत, या समताला प्रस्थापित करण्याकरता आम्ही काम केलं पाहिजे. तर धम्म आम्हाला जो समजला तो समता प्रस्थापित करण्याकरता आम्ही काम केलं पाहिजे. तर आम्ही काय काय प्रस्थापित करतो? आपण विहार प्रस्थापित केले, मूर्त्या प्रस्थापित केल्या. बाबासाहेबांमुळे हे सगळं झालं असंही म्हणतो आपण. बाबासाहेबांमुळे झालं, बाबासाहेबांनी समता प्रस्थापन केली म्हणून झालं की बाबासाहेबांमुळेच झालं? मग समतेमुळे आमचं झालं, आणि समता म्हणजे धम्म. समता प्रस्थापित करणे म्हणजे धम्म. आता नुसती समता बरोबर आहे का? एक असं भिंत आहे, 5 फुटाची भिंत, त्याला 3 पोरं त्या भिंतीच्या पलीकडे क्रिकेट मॅच सुरू आहे ते पाहायची इच्छा आहे. एका पोराची हाईट आहे 2 फूट, दुसऱ्या पोराची हाईट आहे 3 फूट, आणि तिसऱ्या पोराची हाईट आहे 6 फूट. आता आपण समतेचा न्याय घेतला, सगळ्यांना 2-2 फुटाचे डब्बे देऊन टाकायचे. 3 फूटवाला 5 फुटाच्या भिंतीकडे पलीकडे पाहू शकत नाही, म्हणजे एवढं होईल. 6 फूटवाल्याला 2 फुटाचा डब्बा भेटला तर तो आणखी 8 फुटाचा होईल, म्हणजे आणखी वर जाईल. आणि तो 2 फुटाचा तो 4 फूट झाला, भिंतीच्याच खाली राहील. म्हणजे न्याय तर अजून झालाच नाही. करावं काय लागेल? प्रत्येकाला त्या भिंतीच्या 1-1 फूट वर गेलं पाहिजे, हा न्याय आपल्याला करावा लागेल. म्हणजे 2 फुटाच्या माणसाला 6 फुटाचा करावा लागेल, म्हणजे 4 फुटाचा डब्बा द्यावा लागेल. आणि जो 3 फुटाचा माणूस आहे त्याला 3 फुटाचा डब्बा देऊ तर तो 6 फुटाचा होईल. आणि जो 6 फुटाचा पहिलेच आहे त्याला कोणताही डब्बा नाही दिला तरी तो 6 फुटाचा आहेच, त्याला भिंतीच्या पलीकडे दिसणारच आहे. मग हे न्यायिक समता आहे. समतेमध्ये पण न्याय केला पाहिजे. म्हणजे ते हे जे गोष्टी आहेत एकामेकाशी संबंधित आहेत. म्हणून जेव्हा समता प्रस्थापित करायची गोष्ट येते तेव्हा सरकारी खात्यामध्ये ते न्याय विभागाकडे ढकललं जातं. समता नावाचा कोणताच विभाग नाहीये. सामाजिक न्याय असा एक विभाग आहे. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की समता प्रस्थापित करण्याकरता आम्ही काम केलं पाहिजे. तर बौद्ध धर्म भारतात जर तुम्हाला प्रचार करायचा असेल तर इथले लोक जे दुखी आहेत ते इथल्या एका निश्चित धर्मामुळे दुखी आहेत. आणि त्या धर्माचं वैशिष्ट्य काय आहे? ते समतेला महत्व देत नाही, ते श्रेष्ठत्वाला महत्व देतात. त्यांचा काही एक वरिष्ठ आहे
त्याच्या खाली तो कनिष्ठ आहे, पण तो इतरांच्या वरिष्ठ आहे. असा जे श्रेणीबद्ध विषमता आहे, त्या श्रेणीबद्ध विषमतेमुळे अनेकांना वाटतं आमच्या खाली कोणीतरी आहे म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत. ही श्रेष्ठत्वाची भावना जपत जपत लोक इथं जगतात. असा इथला एक धर्म आहे. आणि म्हणून त्या धर्माचा आणि बौद्ध धर्माचा हा कायमचा संघर्ष आहे. नक्कीच होणार आहे. एक विषमतावादी आहे किंवा श्रेष्ठत्ववादी आहे, दुसरं समतावादी आहे. तर भारतात जर धम्माचा प्रचार करायचा असेल तर तुम्हाला इतर सगळ्या गोष्टीला बाजूला सारून या 4 गोष्टी तुम्हाला प्रस्थापित करण्याकरता काम करावं लागेल. आणि या दृष्टीने माणसं तयार करावं लागतील. जे लोकांमध्ये, आता आपण बौद्धांमध्ये धम्माचा प्रचार करतो. खरं तर आपण प्रचार कुठे करायला पाहिजे? बौद्ध तर बौद्ध आहेतच ना, प्रचार कुठे करायला पाहिजे? जिथे बौद्ध धर्म पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत आपण गेलो पाहिजे. जाऊन तुम्ही काय सांगणार आहे? या आमच्याकडे विहारात इथं डोकं टेका. मग त्याच्यानं तिकडे डोकं टेकल्याने फायदा होत नाही, इथं डोकं टेकलं की फायदा होतो असं समजवणार आहे का तुम्ही? म्हणजे तुम्हीच जे काही तुम्ही करत आहे हेच तुम्हाला मारक आहे, तुमच्या प्रचाराला मारक आहे. तुम्हाला असं काही लॉजिकली सांगता येत नाही आहे की त्यांनी असं काय करावं म्हणजे ते बौद्ध धर्मात येतील. असं काही एक मांडणी आपण करत नाही आहोत. आणि ही मांडणी बाबासाहेब करणार होते. ते अनेक लोकांकडे गेले आणि ते लोकांना सांगायचे की आपण बौद्ध धर्म का घेतला पाहिजे. आपल्याला सांगता येईल का की बौद्ध धर्म मानव कल्याणाचा आहे? आपण मांडणी करत असताना स्वकल्याणाचा आहे. जैसी करणी वैसी उसकी भरणी. परित्राण पाठ तुमच्या घरी होईल, शेजारच्याला फायदा होईल का? जेवणाचा होईल फक्त, बाकी तर काही फायदा होणार नाही. मग त्यालाही परित्राण पाठ ठेवावं लागेल. आणि हेच आहे पुरोहितगिरीचा गुलाम बनणे. पुरोहित या प्रकारे मांडणी करतो की तुम्हाला जन्मापासून मरेपर्यंत तुम्हाला गुलाम करून ठेवतो. आपण भिक्षूकडे गेलो तरी तो सकल मानव जातीच्या कल्याणाची गोष्ट तो सांगत नाही आहे. भारतात प्रचारक या प्रकारे मांडणी करत नाही आहे. हा अत्यंत मुख्य निकष आहे बौद्ध धर्माचा की बौद्ध धर्म कोणाला म्हणायचं? ज्यातून सकल मानव जातीचं कल्याण होतो त्यालाच बौद्ध धर्म म्हणता येते. अन्यथा मला समजलेला बौद्ध धर्म हा समजलाच नाही आहे. मला बौद्ध धर्म समजलाच नाही आहे. जर मानव कल्याण साधता येत नसेल तर मला समजलेला बौद्ध धर्म हा बौद्ध धर्म नाही आहे. आणि जे काही मी करतो ते अधम्माच्या चॅप्टरमध्ये, बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये पहा, जे काही आम्ही करतो ते अधम्माच्या चॅप्टरमध्ये टाकलेलं आहे. ज्या प्रकारे पूजा करताना तुम्ही ईश्वराची पूजा होते, पूजा करताना तुम्ही तर त्याला पुरोहितीची गरज असते. तुम्ही पुरोहित तयार केले, पूजा स्थान तयार केलं, पूजा करता मूर्त्या तयार केल्या, पूजाची विधी तयार केली, पूजा सामुग्री तुम्हाला तुमच्याकडे यादी बनवून येते आणि ते सगळं तुम्ही गोळा करता आणि ते सगळं तुम्ही करता. जे काही तुम्ही करत आहे एक एवढंसं ऍक्शन असेल तुमचं, त्या ऍक्शन मधून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे यातून सकल मानव जातीचं कल्याण होतं का? होत नसेल तर ते बौद्ध धर्माचा भाग नाही आहे. करता येईल का तुम्हाला? सोपं नाही आहे. तुम्हाला आपल्याच लोकांसोबत लढावं लागेल. सोपं नाही आहे. कारण आता अनेक वर्षापासून ते जे केलेलं आहे लोकांनी आणि ते आता तुम्ही नाही म्हटलं तर ते म्हणणार हे तो अलग ही होय, हाच बौद्ध धर्मीय नाही आहे, याला काही श्रद्धा नाही आहे, याच्या मनात काहीच बौद्ध धर्म नाही आहे, उलट हा RSS चा प्रचारक आहे. बौद्ध धर्म नष्ट करायला निघले असाही आरोप लागणार आहे.
आणि म्हणून तुम्हाला संघटित झालं पाहिजे. बुद्ध देखील एकटे जेव्हा होते तेव्हा त्यांनाही प्रश्न पडला की मी जे प्रचार करेल तर लोक मान्य करतील का? लोक ईश्वराच्या तावडीत सापडलेले आहेत, आत्मा मानतात, पुनर्जन्म मानतात, कर्मकांड करणारे लोक आहेत, पुरोहितगिरीच्या तावडीत सापडलेले लोक आहेत. मी जे सांगेन ते त्यांना पटेल का? माझा धम्म बुद्धिवादी असल्यामुळे बुद्धिमानांना देखील कठीण जातो, सामान्य माणसाला समजेल का? मग मी कसं करणार? पण त्यांनी तो आपला आग्रह की हा एवढा श्रेष्ठ धम्म आहे, सकल मानव जातीच्या कल्याणाचा आहे, एकट्याचा फायदा याच्यात होत नाही, कारण एकट्या माणसाला धम्माची गरजच नाही की आहे. बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये मांडणी अशी आहे की एकट्या माणसाला धम्माची गरज नाही. धम्म हा असेन्शियली, कंपल्सरीली सामाजिक आहे. जेव्हा एक पेक्षा दोन जास्त लोक येतात तेव्हा आपसात व्यवहार होतो, आणि जिथे व्यवहार होतो तिथे धम्माची गरज पडते. तिथे व्यवहाराचे जे प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत, त्या तत्वांची गरज पडते. जिथे व्यक्ती आहे तर बंधुभावाचे काय काम आहे? जिथे एकटाच व्यक्ती आहे तिथे समतेचं काय काम आहे? जिथे एकटाच व्यक्ती आहे तिथे न्यायाचं काय काम आहे? काहीच काम नाही आहे. म्हणून बुद्धाचा धर्म हा कशावर आहे? एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी व्यवहाराशी संबंधित आहे. आणि जेव्हा जेव्हा लोक येतात तेव्हा तेव्हा धम्माची गरज त्यांना पडते. त्यांना आवडो अथवा न आवडो, धम्माची गरज त्यांना पडते आणि त्यांना त्याच्यासाठी जागा आपल्या जीवनात करावी लागेल. मग तो इंडियाचा माणूस असो नाही तर अमेरिकेचा माणूस असो. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये पण समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय स्वीकारलेला आहे. फ्रान्सच्या क्रांतीनंतर, फ्रान्सची क्रांती खूप भयंकर रक्तपात झालेला आहे. राजांना असं चौकात गिलोटमध्ये कापलेलं आहे, लटकवून फासावर चढवलेलं आहे. एवढं भयंकर केलेलं आहे की विचारता सोय नाही. त्याच्यानंतर त्यांना समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्यायाची कास पकडावी लागली. हे जे मानवी मूल्य आहेत हे रुजवणे, प्रस्थापित करणे, यानुसार लोकांना तयार करणे, या गोष्टीसाठी राजनैतिक लोक तयार करणे, या गोष्टीसाठी समाजात लोक तयार करणे जर होत नसेल तर माणूस सुखी होऊ शकणार नाही. जे आपण सांगता की शिक्षणामुळे प्रगती, ते तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवलं की ते समतेमुळे प्रगती झालेली आहे, ते शिक्षणामुळे नव्हे. शिक्षणामुळे प्रगती झाली असती तर मग शिक्षण तर इथे होतच होतं ना. अनेक लोकांचं होत होतं. गांधी शिकला होता, रानाडे शिकले होते, पण त्यांनी समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्यायासाठी काम केलं का? गांधी तर समतेचे विरोधकच होते. त्यांना तर जाती व्यवस्था रुजवायचीच होती, ती त्यांना मान्य होती. नुसत्या शिक्षणाने प्रगती नाही होत. शिक्षण कशाचं? मग ह्या जे धम्माचं शिक्षण. आज हा विषय आपण यासाठी घेतला की समाजात जे काही चालीरीती सुरू आहे, धम्माच्या नावाने जे काही कार्यक्रम सुरू आहे, ऍक्च्युली ते धम्माचे कार्यक्रम नाही आहे. धम्माचा एकच कार्यक्रम आहे, हे नीतिमत्ता समाजात रुजवणे, प्रस्थापित करणे. आपण सगळं प्रस्थापित करतो. ही जी 4 तत्व आहेत जे सामाजिक नीतिमूल्य आहेत, यांना प्रस्थापित करत नाही, सकल मानव जातीचं कल्याण होत नाही. अष्टांगिक मार्गाचं उत्तर कोणी सांगतं की बुद्धाने तर मार्ग शोधला अष्टांगिक मार्ग, तुमच्या भाषणात तर तो आलाच नाही. तिथे सम्यक दृष्टी आहे. तर सम्यक दृष्टी आलेला माणूस पूजा करू शकेल का? करू शकेल का?
जसे ईश्वराची पूजा करतात, मी ब्रह्मा विष्णू महेशला मानणार नाही, त्याची पूजा अर्चा करणार नाही, हे वाक्य असं चाललं की आपल्या डोक्यात चालते मी तर बुद्धाचीच पूजा करीन, मी त्यालाच देव मानीन, त्यालाच ईश्वर बनवीन. हे बरोबर आहे का? मग आमच्या डोक्यात दुसरी लाईन चालत राहते, हे नाही करणार पण हे करणार. मी तिथे लिहिलेलं आहे, मी ब्राह्मणाच्या हस्ते कोणतंही कर्मकांड करून घेणार नाही, मी तर भंतेच्या हाताने कर्मकांड करून घेईन. किती मस्त, आमचं डोकं मस्त आहे. मी कोणतेही धागे दोरे बांधणार नाही, पण पांढरा धागा भंतेकडून मी बांधूनच घेईन. नाही, आम्ही मंत्रजाप करत नाही, पण गाथा पठण पाठन करतो. हे मंत्रजाप नाही आहे का? ज्याचा अर्थबोध काहीच होत नाही, तुम्हाला होत नाही, आणि तुम्ही मंत्रजाप सारखाच करता. कारण एक जपणाराही एक आला, चॅन्टिंग म्हणतात त्याला. चॅन्टिंगचे शिबिर होतात 10-10 दिवसाचे. ते चॅन्टिंगचा अर्थ कोणालाच काही समजत नाही, सगळं गाथा पठण करतात, फक्त कानावर गेलं की माणसाचं कल्याण होतं. कामठीला एक मंदिर आहे, ड्रॅगन पॅलेस, त्यांचा एक मंत्र आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा मंत्रजाप करत राहा, तुमचं मंगल होऊन जाईल. होईल का? काही लोक तीर्थयात्रा करून येतात, त्यांना वाटतं तीर्थयात्रा केल्यावर माणसाचं भलं होईल. होते का? काही लोकांना वाटते 3 वेळा डोकं टेकल्याने फायदा होते, 30 वेळा टेका, जास्त फायदा नाही होणार का? हे सगळे खोडसर उत्तर आहे तुमच्याकडे. खरं उत्तर कोणतं? नेमकं बाबासाहेबांनी तुमचं कल्याण करून दाखवलं. आताही तुम्हाला भरोसा करावाच लागेल की नाही, ज्या गोष्टीमुळे कल्याण होते तेच गोष्ट म्हणजे धम्म. आणि ते गोष्टी आल्या नाही का बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये? आणि तुम्ही जे काही करत आहे ते आलं आहे का बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये? बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये ते अजिबात नाही आलं आहे. मी जे काही बोललो ना ते सगळं त्याच्यात आलेलं आहे. तीर्थयात्रा धम्म नाही, पूजा प्रार्थना धम्म नाही, कर्मकांड धम्म नाही, पुरोहितगिरी धम्म नाही, हे सगळं त्या पुस्तकात आलेलं आहे. आता पुस्तकाचं विश्लेषण आता कशाला? आता आपण तर करतच आहोत दरवेळेस. यावेळेस पुस्तकावर आपण चर्चा न करता रिझल्टवर आपण चर्चा करू की रिझल्ट जर समाजाचं सकल मानव जातीचं कल्याण होत असेल, सकल म्हणजे फक्त एकल नाही. काही लोकांनी विपස්සना पकडली, काही लोकांनी काही काही पकडलं आणि ते म्हणतात एक एक माणसाचं कल्याण होईल, मग एक एक करून मग समाज होईल, समाज म्हणून देश होईल, देश आणि विदेश सगळे होईल, असेही मांडणी करतात. असंच झालं का आपला प्रगती? ज्या माणसाला नोकरी लागली तो साहेब झाला, त्याला म्हणायचं विचारायला पाहिजे होतं बरं आपण की तुमचं एकल कल्याण झालं ते तुमच्या प्रयत्नामुळे झालं का? तो तर म्हणते मी तर काहीच केलं नाही, मी शाळेत टाकलं बाबांना, मी शाळेत गेलो, पास होऊन गेलो, नोकरी लागून गेली. एक बाई तर म्हणे मी 4थी पासच आहो. घरी आले म्हणे साहेब एक शाळेवाले, त्यांना कोणी सापडत नव्हती म्हणे बाई, तर मीच होती म्हणे 4था पास. मास्तरीन झाली, पेन्शन भेटते म्हणे 30,000. समाजात इज्जत मिळाली, मास्तराला इज्जत होती गावात पहिले, आता नाही आहे, पहिले खूप होती. ही जी गोष्ट आहे प्रगतीची, ती प्रगतीची गोष्ट समतेमुळे मिळाली. ती बाई एकटी 4थी पास होती असं नाही, ती शेड्यूल कास्टची बाई होती. शाळेला बंदी होती की तुम्हाला हे बंधनकारक होतं की तुम्हाला शेड्यूल कास्ट घ्यावी लागेल, तर ती बाई मिळाली. त्याला वाटलं माणूस जर थोडे क्रांती जास्त करतात, बाई चांगली राहते, घेऊन टाकलं. पण त्या बाईचा फायदा झाला. कशामुळे? समतेमुळे. तिच्या 4थी पास झाल्यामुळे नाही झाला, त्या समतेमुळे तिचा फायदा झाला. तर आपण जे प्रस्थापित करायला पाहिजे होतं ते आपण गावोगावी, गल्ली गल्ली बाबासाहेबांचे पुतळे प्रस्थापित केले, ऐवजी त्यांनी सांगितलेले तत्व प्रस्थापित केले असते तर देशाचा चित्र वेगळं असतं. आणि इतरांना जेव्हा आपण धम्मप्रचार करतो किंवा राजनीतीचाही प्रचार करतो तर आम्ही इतरांकडे जातो का? त्यांचं भलं कसं होईल हे त्यांना सांगतो का? कारण तुम्ही एकलवाले जे सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये तुम्ही काय करणार? अरे तुम्ही पण भंतेजीचं परित्राण ठेवा म्हणजे तुमचं भलं होईल, आमचं तर झालं असं सांगणार की नाही तुम्ही? आणखी काय, तुम्हाला जे समजलं तेच सांगणार. तुम्हाला जे समजलं ते तुम्हाला सांगायची गरज नाही, आम्हाला दिसते ना.
काय समजलं तुम्ही काय करत आहे याच्यावरून दिसते. तुम्ही काय करत आहे यावरून दिसत नाही का? ज्याला जे समजलं, म्हणजे काय समजलं याला वाटतं परित्रण पाठ ठेवल्याने मंगल होते. होते. काही लोकांना विपස්සना केल्याने फायदा होतो असं त्याला समजलं. पण तेव्हा त्याला विचारलं की यातून मानव कल्याण कसं होते? जो श्याम तागडे आयएस झाले ते विपස්සनामुळे झाले का? विचारा बरं त्यांना. श्याम तागडे सांगायला पाहिजे होतं, मी लहानपणापासून विपස්සना करत होतो, त्याच्यामुळे मग मला अभ्यास चांगला करता आला, मग मी पास चांगला झालो, विपස්සना मात्र सोडली नाही. आयएस झाल्यानंतर विपස්සना पकडली की पहिले विपස්සना पकडली, असं ते विचारून तर पहा बरं. विपස්සनावाल्यांना विचारा, तुम्ही आयएस वाल्यांनाच का पकडता? उच्च पदावाल्यांनाच का पकडता? तुम्ही जे साधारण लोक आहे त्यांना प्राधान्य तर नाही आहे. आणि नागपूर इंदोराच्या लोकांना तर प्राधान्यच नाही इगतपुरीला. पण ज्यांची प्रगती झाली आहे, ज्यांचं कल्याण झालं आहे, त्यांच्यासाठी विपස්සना आहे की ज्यांचे कल्याण झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी विपස්සना आहे? ते समजलं पाहिजे ना. मग ज्या लोकांचा विकास झालेला आहे त्यांनी म्हणायला पाहिजे ना, आमचा नंबर कापा आणि यांचा पहिले नंबर लावून द्या, असं त्यांनी म्हणायला पाहिजे. तेव्हा त्यांच्या मनात खरी मैत्री भावना, ते वारंवार आपलाच नंबर लावतात. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की हे काही यांचं कल्याण करू शकत नाही, झालेल्यांचंच कल्याण ते करते. एकंदरीत हे सर्व थोतांड गोष्टी करतात. हो, ते अभिमानानं सांगतात, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी देखील त्यांना सिद्ध करावं लागेल. सकल मानव जातीचं कल्याण होते का? एक चॅप्टर घेतलाय बाबासाहेबांनी. तुम्ही वनकर सरांनी थोडंसं चुकून ते चॅप्टरचं नाव सांगितलं की अभ्यासकांचा विविध मत. ते अभ्यास इतरांच्या मते बौद्ध धर्माने बुद्धांनी काय शिकवले याबद्दल विविध मत आहेत इतरांचे. इतर म्हणजे कोण? जे बौद्ध नाही ते इतर. वनकर सरांनी जे मांडलं ते बौद्ध अभ्यासकच, अशा प्रकारे मांडणी केली. त्यांना ते पहिले सांगितलं ते लक्षात नाही राहिलं, पुन्हा तेच सुरू झालं. ते लिहून ठेवलं म्हणून तेच बोलले तुम्ही, ते ठीक आहे. इतर लोकांच्या मते बौद्ध धर्म कसा आहे त्याच्यात काही लोकांची मांडणी विपස්සना, ध्यान आणि काही इतिहासाचे लोक आहेत त्यांचंही म्हणणं काही काही वेगळं आहे. पण त्यातून महत्वाचं आणखी एक आहे की बुद्धाचा धम्म अहिंसा आहे. खरंच अहिंसा आहे का? बुद्धांनी म्हटलं का मार खात राहा पण कोणाला मारू नका, असं म्हटलंय का? त्रास भोगत राहा, शांत राहा, शांत राहून तुम्ही त्रास घ्या. बुद्धाचा धर्म शांतीचा धर्म आहे, कोण नकारेल? साऱ्या जगात म्हणणं आहे की बुद्धाचा धर्म शांतीचा धर्म आहे. म्हणजे अन्याय होत राहिला तरी बौद्धिस्ट लोक कसे राहतील? शांत राहतील, गार थंड, कुठल्याही प्रकारचा काहीच क्रांती करणार नाही. असा आहे का? मग बुद्धाचा धर्म क्रांतीचा आहे की शांतीचा आहे? मग आता शांती की अग्रदूत का बरं म्हणतात? कारण क्रांतीनंतरच शांती येते ना, की नाही येत? क्रांती म्हणजे काय? जिथे समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय प्रस्थापित झाली त्याला क्रांती झाली म्हणतात. न्यायाच्या पूर्वी तुमच्यावर अन्याय होत राहील, तुम्ही शांत राहाल का? आणि न्याय मिळाला, शांत वाटते की नाही? म्हणून शांती बाय प्रोडक्ट आहे. कशाचा? न्यायाचा. न्याय प्रस्थापित झाला, न्याय मिळाला तर तुम्हाला शांती मिळते. अन्याय होत राहील, शांती मिळणार नाही. आमचे पूर्वजांनी दुखी होते तर त्यांनी विपස්සना केली असती तर सुखी झाले असते का? म्हणजे त्यांना शिक्षण मिळालं असतं का? विपස්සना केल्यामुळे त्यांना शिबिर केले असते त्यांनी तर त्यांना शिक्षण मिळालं असतं का? होऊ शकते का असं? त्यांनी सामाजिक व्यवस्थेवर काहीच केलं नसतं.
न्याय प्रस्थापित करण्याकरता काहीच केलं नसतं. आज आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो कारण त्यांनी हे सगळं केलं. समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय प्रस्थापित करण्याकरता काम केलं. मग हे काही जे काही घडलं ते बाबासाहेबांमुळे घडलं आपण असं म्हणतो, खरं तर ते या तत्वांमुळे रुजवल्यामुळे घडलं. आणि जेव्हा आम्ही बाबासाहेबांमुळे घडलं असं म्हणतो तर मग आम्ही बाबासाहेबांना प्रस्थापित करायला लागतो. जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय प्रस्थापित झाल्यामुळे आम्ही घडलो, तर मग आम्ही न्याय, समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय प्रस्थापित करायला लागतो. आवश्यक काय आहे ते सांगा. बाबासाहेब प्रस्थापित करणे की त्यांनी सांगितलेले कामाचं काम करणे. बाबासाहेब म्हणतात मेरी जय जयकार करने से अच्छा मेरे बताए हुए काम करो तो आपका मंगल होगा, आपका भला होगा, आपका कल्याण होगा. ऐकलं का आम्ही? ऐकलं तर मग आम्ही बाबासाहेब प्रस्थापित करायला लागतो ना. जसा येशूची तारीफ करता 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 ते लोक म्हणजे प्रेज द लॉर्ड, तसा आम्ही बाबासाहेबांची स्तुती करतो. मी ऐकलं आहे की बाबासाहेबांच्या स्तुतीमध्ये जे काही गायक होते त्यांनी गाणी बनवली आणि ते बाबासाहेबांची स्तुती करायला लागले. बाबासाहेबांनी त्याची कॉलर पकडली, तुला याच्यासाठी नाही बोलवलं म्हणे माझी स्तुती करायला. तू जे लोक कल्याणापर जे गीत आहेत तेच सांग, लोकांना प्रबोधन कर ते सांग. त्याच्यात गाडगे बाबा चांगले होते, बाबासाहेबांच्या आवडीचे पण होते. ते लोकांना प्रबोधन करायचे, अंधश्रद्धेतून काढायचे, साफसफाई, स्वास्थ्य चांगला ठेवलं पाहिजे वगैरे वगैरे ते सांगायचे. या गोष्टी आम्ही प्रस्थापित काय करतो म्हणजे तुम्हाला असं वाटू शकते अरे हम जो कर रहे हो गलत है और तुम बता रहे हो सही है. अब बाबा साहब की मूर्ति अब उनने हमारे लिए इतना सारा किया तो हम क्या ये भी नहीं करेंगे? ठीक आहे, हा भावनेचा मुद्दा झाला. पण वस्तुस्थिती काय आहे? इतर लोकांना आम्ही प्रभावित कसं करणार? इतर लोकांमध्ये गेल्यानंतर आम्ही काय सांगणार की आम्ही तुमच्या देखील कल्याणाची इच्छा आहे आमची. आता ते काही पॉलिटिशियन भिडून आहेत किंवा यांना आरक्षण मिळते आम्हाला पण द्या. आरक्षण मागून मिळत नाही, मिळते, मिळत नाही. सिद्ध करावं लागतंय की या समाजावर अन्याय झाला आहे आणि त्याला कमिटी अभ्यास करते आणि कशा कशामुळे अभ्यास म्हणजे अन्याय झालेला आहे, कोणकोणत्या गोष्टीमध्ये ते पिछाडलेले आहेत ते सगळं माहीत होते आणि मग त्यांना ते रिझर्वेशन मिळते. ते मागे मंडल कमिशन आलं होतं म्हणजे आयोगच आहे, तो अभ्यास केला आणि काही लोकांना रिझर्वेशन मिळाले. त्यांची ते सांगतात हमारे भी लोक गरीब आहेत. त्यांनी सिद्ध केलं 10% आमचे लोक गरीब आहेत, 10% आरक्षण मिळालं त्यांना. एकंदरीत कसं आहे की आम्हाला हे जे आम्ही धार्मिक दृष्टिकोनातून बुद्धिझमला बघतो ना, त्याला सामाजिक राजनैतिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणजे बुद्धाचा धम्म काही एकाने मांडलं होतं की हे राजकारण आणि धम्म आम्ही मिक्स करत नाही, हा स्टेजच वेगळा आहे, याला राजकारणाशी आम्ही जोडत नाही, आम्ही त्याला अलिप्त ठेवतो. मग बाबासाहेबांना वेगळं करावं लागेल. त्या एकाच माणसाने धम्मकारण केलंय, एकाच माणसाने राजकारण केलंय आणि ते हे म्हणाले की मी यापुढे धम्मकारण करीन मात्र राजकारण सोडणार नाही. ते एकाच माणसाने म्हटलंय. आम्ही अभ्यासात कसे आहोत? आम्ही बाबासाहेबांकडनं घेताना काय नेमकं घेतो? आम्ही सोयीचं घेतो, जिथे आम्हाला जास्त काही काम करावं लागत नाही, काहीच करायचं नाही म्हणजे बुद्ध धर्म. काजी पहिले आम्ही कोंबडे बकरे कापत होतो, दान दक्षिणा देत होतो की नाही, आणखी एवढं सारा आटापिटा करत होतो, महादेवाला जात होतो. आता काहीच करायचं नाही म्हणजे बौद्ध धर्म. हा एक प्रकार आहे. काही नाही करायचं हा बौद्ध धर्म नाही. बौद्ध धर्माला करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच केल्या पाहिजे. तर त्यात मुख्यतः 4 गोष्टी आहेत: समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, न्याय प्रस्थापित करण्याकरता काम केलं पाहिजे. याच्यासाठी बुद्ध धर्माचा सारा केंद्रबिंदू मानवी व्यवहार आहे
मानवी व्यवहारामध्ये ही जी मूल तत्व आहेत, हे जे माणूस मूल्य आहेत, म्हणजे व्यवहार मूल्य आहेत, सामाजिक मूल्य आहेत, याला त्याच्यात रुजवणे म्हणजे बौद्ध धर्म आहे. तर अभ्यासात आणि प्रचारात या प्रकारे मांडणी करत असतील तर आपण उम्मीद करू शकतो की बौद्ध धर्माचं भविष्य चांगलं आहे. अन्यथा या प्रकारे किंवा जाती, जरा, मरण, पुनर्जन्म, दुःख आहे, आता मरणावर तर आम्ही काही करू शकत नाही, मरावंच लागते आणि मेल्यानंतर पुनर्जन्म होईलच. मग पुनर्जन्म का होईल? कारण या जन्मात आम्ही पाप केली आणि मागच्या जन्माच्या पापाचा परिणाम हा जन्म, आणि या जन्मात पाप केली म्हणून पुढच्या जन्म आणखी. अशी मांडणी करणारे लोक समाजात कमी नाही आहेत, भरपूर आहेत. म्हणजे 99% लोक, बौद्ध धर्मीय लोक पुनर्जन्माची, मेल्यानंतरच्या पुनर्जन्माची मांडणी करताना आपण पाहत आहे. त्याला रोखणारं टोकणारं कोणीच नाही आहे. आता दुसरा एक प्रस्ताव असा आहे की आपल्याला एक लक्षात आलं की योग्य प्रकारचा बौद्ध धर्म हा आहे, एकदम सरळ रेषेत, आणि याच्या विपरीत सर्व काम चालू आहे. हे रोखण्याचं काम कोणाचं? माझा धर्म आहे हा योग्य प्रकारे तो वाढला पाहिजे, आणि हा अयोग्य प्रकारे कोणी अपप्रचार, प्रचार करत आहे, त्याला रोखण्याचं काम कोणाचं? ते कुठे सापडतं? ते कसं घडवता येईल? नाही सापडत तर घडवावं लागेल. ते कोण रोखणार आहे? ज्याचा धर्म आहे, ज्याला सुरक्षित करायचा आहे, मला माझा धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्याचा दुष्प्रचार होता कामा नाही. आमच्या मांडणीला चुकीच्या प्रकारे मांडण्याचं काम दुसरे जर करत असतील, त्याला रोखण्याचं सामर्थ्य आमच्यात असलं पाहिजे की नाही? भारतात तर धर्म स्वातंत्र्यता आहे, प्रत्येकाला आपापला धर्म मांडण्याचा, प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण असं आहे की संघटित धर्म असेल तर तुम्हाला हे सगळं करता येईल. तर बौद्ध धर्म सुरुवातपासून संघटित धर्म राहिलेला आहे. कसा राहिलेला आहे? जगातला पहिला संघटित धर्म म्हणजे कोणता? बौद्ध धर्म. बुद्धाचा भिक्षू जर काही चुकीचं करत असेल तर त्याला शिक्षा व्हायची. शिक्षा कोण देत होता? संघ. संघामध्ये त्याला प्रातिपक्य करावं लागत होतं. आपले दोष स्वतः दाखवायचे होते. माझे दोष मी दाखवले नाही तर माझा जो दुसरा गडी आहे तो दाखवून देईल. त्यांनी लपवले तर मित्राला लपवण्याचा आरोप त्याच्यावरही लागतो पुन्हा. आणि अशा प्रकारे आपले दोष दाखवून आपल्यावरच बंधनकारक कारवाई होईल तरी देखील ते सांगावं लागत होतं. बुद्धाकडे जे लोक यायचे कंप्लेंट घेऊन की यांनी असं केलं तसं केलं, त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई व्हायची. आपला पहिला टॉपिक हे आहे की सकल मानव जातीचं कल्याण झालं पाहिजे. ते कशामुळे होते? 4 तत्व जे सांगितलं, समता, स्वतंत्रता, बंधुभाव, न्याय, बहाल, हे प्रस्थापित केलं पाहिजे समाजात, आणि ते इतरांनाही सांगितलं पाहिजे. इतर लोकांपर्यंत आपण बौद्ध धर्माचा प्रचार करायला गेलो तर तिथे हे सांगता येणार नाही तर तुम्ही तिकडे डोकं ठेवता, आता इथं डोकं ठेवा म्हणजे तुमचं भलं होईल. काही पटण्यासारखं नाही. तुम्ही तुमच्या पुरोहिताकडून पूजा करता, ते संस्कृतमध्ये गाथा म्हणतात. आमच्याकडे या, आमचे पुरोहित आहेत, ते पालीमध्ये गाथा म्हणतात, म्हणजे तुमचं भलं होईल. तुम्ही ते पूजा ठेवता किंवा यज्ञ ठेवता ते बंद करा, आमच्या वंदना पूजा हे घ्या म्हणजे तुमचं मंगल होईल. होईल का? सिद्ध होईल का? कन्व्हिन्स होतात का लोक? असे होणार नाही. पण तुम्ही त्यांचं कल्याण कशात आहे? त्यांना देखील समतेची गरज आहे, त्यांना देखील बंधुभावाची गरज आहे, त्यांना देखील स्वातंत्र्याची गरज आहे, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे याची गरज आहे. मानव कुठेही असो जगाच्या पाठीवर, त्याला हे 4 सामाजिक मूल्याची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही धर्मप्रचार केला पाहिजे. हे असेल तर आम्हाला धर्म नीट समजला आहे, अन्यथा आम्हाला धर्म समजलेला नाही. दुसरा आहे की याला प्रचार करत असताना
तुम्हाला संघटित असण्याची गरज आहे. संघटन म्हणजे काय असते? आता बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा दिली. दीक्षाला किती लोक होते? समजा 5 लाख लोक नागपूर, 3 लाख लोक चंद्रपूर. बाबासाहेबांच्या संघटनेमध्ये आता किती लोक झाले? 8 लाख लोक. बाबासाहेबाला पकडलं आणि माईसाहेबांना पकडलं, 8 लाख 2 झाले. नाही, आता बाबासाहेबांनी जे काही या संघटनेतर्फे होती दीक्षा, जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यातर्फे दीक्षा होती. आणि त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी दीक्षा घेतली त्यांना त्यांच्या रजिस्टरमध्ये नावं लिहायची होती. नावं लिहिता गर्दी इतकी वाढली की ते काम थांबवण्यात आलं. आणि मग आता नंतर करू, आता दीक्षाचा कार्यक्रम होऊ द्या या अनुषंगाने आपण समोर वाटतो. मग आता याच्यानंतर दीक्षा होणार होती मुंबईला 17 डिसेंबर. तर आता अनेक भंते मुंबईला निघाले, हम देंगे दीक्षा 17 तारीख को, हमारे हाथ से बंद दीक्षा. बाबासाहेब म्हणतात त्या प्रबुद्ध भारत पेपरमध्ये सांगतात की ही दीक्षा अमुक संघटनची आहे, अमुक संघटनचे अधिकृत व्यक्ती असतील तेच दीक्षा देतील. मी जे नागपूरला भाषण केलं, दरेकाला दीक्षा द्यावी, त्याचा एवढाच अर्थ की आता दीक्षा देण्याकरता भिक्षूची गरज नाही, हा त्याचा अर्थ आहे. तर दरेकानी म्हणजे सामान्य माणूस सामान्य माणसाला देऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. तरी पण अधिकृत व्यक्तीच तो दीक्षा देणार. तो सामान्यच असेल, म्हणजे उपासकच असेल, पण तो संस्थेद्वारा